प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवरून अजित पवार यांचा फोटो गायब झालाय। बॅनरवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे, मात्र अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण। प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देणं देखील टाळलंय। अजितदादा लोकांच्या मनामनात आहेत, त्यामुळे कुणी बॅनरवरती फोटो लावला काय नाही लावला काय याचा काहीही फरक पडत नाही। आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। शरद पवारांना पुन्हा एकदा भाजपचा धक्का, समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास करणार घाटगे यांची भूमिका। बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका कायम आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचे। बारामती पोटनिवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबद्दल कोणत्याही भाजप नेत्यानं संपर्क साधलेला नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्पष्ट अफवा पसरवून भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत असल्याचा देखील सपकाळ यांचा आरोप आहे। महाराष्ट्र हा साधू संतांचा, विद्वानांचा आहे, मग लोक भोंदूबाबाच्या नादी कसे लागतात? राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा सवाल। बोंदूंच्या नादाला लागू नका, जनतेला शर्मिला ठाकरेंचं आवाहन। नवी मुंबई महानगरपालिकेमधील मनसे कार्यालयाचं शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। अशोक खराची दररोज वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत, त्याच्यावरती आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले। प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करण्याची गरज आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं मत। मुंबईमधल्या गुजराती पाट्यांच्या विरोधात मनसे आक्रमक। कांदिवलीमधील हॉटेलमध्ये गुजराती भाषेमधील नामफलक बदलण्याची मनसेची मागणी। दुकान मालकाला नामफलक बदलण्यासाठी मनसेचं निवेदन। 7 दिवसांमध्ये नामफलक बदलण्याचं दुकान मालकाचं आश्वासन। तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन। बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी घोषणा। विधिमंडळ अंदाज समितीच्या समोर चले जावच्या घोषणा। पुण्यामधल्या खडी मशीन चौकामध्ये येण्याच्या आधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवलंय। कोंढव्याच्या भिवरी गावामधल्या तरुणांना मारहाण झाली होती आणि त्याच्या निषेधार्थ पडळकरांनी सासवड ते कोंढवा दरम्यान बाईक रॅलीचं आयोजन केलं। सिंधुदुर्गच्या कणकवली शहरामध्ये खासदार नारायण राणे यांच्या 74व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉलिवूडचा स्टार संजय दत्त आणि गायक सोनू निगम हे कार्यक्रमाला उपस्थित। मुंबईमधील जोगेश्वरीकरांचं नाट्यगृहाचं स्वप्न हे लवकरच पूर्ण होणार आहे। इस्माईल युसुफ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 1200 लोकांची बसण्याची व्यवस्था असणारं नाट्यगृह होणार आहे। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला मोठं यश। नाशिकच्या कळवण शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम। शहरामधल्या मेन रोडवरच्या अतिक्रमणाच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई। अचानकपणे सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांकडून काही ठिकाणी विरोध करण्यात आला। रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांनी मात्र स्वागत केलंय। गोवंडीमधील शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवरती मुंबई महानगरपालिकेची मोठी कारवाई। तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त। झोपड्या वाचवण्यासाठी कारवाईला स्थानिकांचा विरोध। सिंधुदुर्गातील मालवणमधील तळाशील गावामध्ये अनधिकृत वाळू उत्खननाच्या विरोधात महिलांचा एल्गार। खाडीपात्रामध्ये उतरून महिलांनी आंदोलन केलंय। जोपर्यंत अनधिकृत वाळू उत्खनन थांबणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार। भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं अकोल्यामध्ये मोरणा नदीची स्वच्छता मोहीम हाती। सामाजिक उपक्रमानं भाजपचा स्थापना दिवस साजरा। भाजपचे नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वामध्ये जलकुंभी काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय। संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये लाखो लिटर पाणी वाया चाललंय। जायकवाडीच्या नाथसागरमधून संभाजीनगरला पाणी पुरवठा केला जातो आणि यासाठी 2500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं। टेस्टिंग सुरू असतानाच ही पाईपलाईन फुटली आहे। कोणती पाईपलाईन यारी? सिंधुदुर्गच्या दोडामार्गाच्या तिलारी खोऱ्यामधल्या मोर्ले गावामध्ये 15 फूट लांब किंग कोब्रा सापडलाय। वध कर्मचाऱ्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं। कुत्रा हा सापाच्या दिशेने धाव घेत असताना किंग कोब्रानं फणा काढला। हा थरार बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। गोव्यातील पेडणे तालुक्यामधल्या कडशी मोपा नदीमध्ये ओमकार हत्ती सध्या मौजमस्ती करतोय, तर लोकवस्तीमध्ये जाऊन धुमाकूळ घातल्यामुळे अनेक नागरिक हैराण झालेत आणि या हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी।
नाशिकच्या नांदगावमध्ये एकविरा देवी यात्रा उत्सवामध्ये जोगतीण आराधी आणि किन्नरी यांचा जोगवा कार्यक्रम, धार्मिक गाण्यांवरती तृतीयपंथीयांचं नृत्य. महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम बांधण्यात आलाय. अध्यक्ष अंजुम कांदे यांच्याकडून साडी चोळी देऊन जोगवा. नाशिकमधल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेत. अनेक महिलांचा विनयभंग झालाय. आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि 6 आरोपींना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. महिलांनी समोर येऊन तक्रार देण्याचं पोलिसांचं आवाहन. मुंबईमधल्या समुद्रामध्ये अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई. बंदी असूनही एलईडी बोटीमधून ही मासेमारी सुरू होती. 6 बेकायदेशीर बोटींवरती कारवाई करण्यात आली. 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या मलकापूर शहरामधील अब्दुल हमीद चौकामध्ये 2 गट आमनेसामने आले. धार्मिक घोषणाबाजीमुळे तणाव वाढला. झेंडा लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतलाय. अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथला एक धक्कादायक असा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलाय. देशाचं भवितव्य असलेली 10 ते 12 वर्ष वयोगटामधली मुलं ही नशेखोरी करतायत. अकोट शहरामधल्या इंदिरानगर भागामध्ये ही मुलं सिगरेटमध्ये गांजा भरून ओढत असल्याचं दिसून आलंय. अमरावतीमधल्या परतवाडा मार्गावरती मंजुरी नसताना देखील 50च्या वर झाडं तोडण्यात आली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारी ही झाडं तोडली आहेत. 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. जुनी झाडं तोडू नका असं न्यायालयाचे आदेश असताना देखील ही झाडं मात्र तोडण्यात आली. साताऱ्याच्या आनेवाडी टोल नाक्याजवळ भरधाव ट्रकला भीषण आग लागली. मुंबईवरून बंगळुरूच्या दिशेनं निघालेल्या ट्रकमधील संपूर्ण माल हा जळून खाक झालाय. 20 लाख रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालेलं आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. रायगडमधल्या वाकड पाली या महामार्गावरती भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने झाडाला धडक दिली. या घटनेमध्ये ट्रकचं चाक जे आहे ते निखळून पडलं आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला घसरला. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. खोपोलीवरून नागोठणेच्या दिशेनं जात असताना हा अपघात झालाय. वाढदिवसाला बोलवलं नाही म्हणून एका तरुणाची आत्महत्या. बीडमधील अंबाजोगाईमधली ही घटना आहे. कुंभेफळ इथे 24 वर्षीय तरुणाचा मित्रांच्या सोबत वाद झाला आणि त्यानंतर वाढदिवसाला न बोलावल्यामुळे या तरुणानं आत्महत्या केली आहे. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये गॅस सिलेंडर मिळावा यासाठी नागरिकांच्या रांगा. तासनतास रांगेमध्ये उभं राहून देखील सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे नागरिक संतापलेत. पोलीस येताच ग्राहकांनी सिलेंडर परत आणून देखील दिलेले होते. गॅस एजन्सीच्या समोर पोलिसांचा बंदोबस्त. जळगावच्या पारोळ्यामध्ये शासकीय धान्य खरेदीच्या नोंदणीसाठी 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रांगा तर नंबर लावण्यावरून काल मोठा गोंधळ झाला. आज पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये नोंदणी सुरू आहे. प्रशासनाच्या कारभारावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीडमध्ये नाफेडच्या मार्फत तूर, हरभरा, सोयाबीन खरेदीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली मात्र भाव घसरलाय. शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी आहे. तर अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा देखील कांद्याच्या पिकाला फटका बसलाय. कांद्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये निर्धारित लक्ष्यानुसार खतांचा पुरवठा होत नाहीये. जिल्ह्यामध्ये युरिया, डीएपीचा अपुरा पुरवठा. 5 कंपन्यांना कृषी विकास अधिकाऱ्यांची शो कॉज नोटीस. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खताचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी नियोजन. रत्नागिरीमध्ये यंदा हापूसचं गणित बिघडलंय. हवामान बदलामुळे आंबा उत्पादनामध्ये मोठी घट होतीये. कमी उत्पादनामुळे आंबा कोकणामध्येच 1200 रुपये प्रति डझनच्या घरात गेलाय. महागड्या किमतीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवली. विक्रेतेही चिंतेत आहेत. एसटीच्या तिकिटाच्या दरामध्ये 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय. एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागतोय. यवतमाळच्या दारव्हा शहर आणि ग्रामीण भागामध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. भर उन्हामध्ये नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. नियोजनाचा अभाव असल्यामुळे सिलेंडर मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा महिनाभरापासून पुरवठा बंद आहे. परिणामी हॉटेल आणि केटरिंगचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. लग्नसराईच्या दिवसामध्ये केटरर्स अडचणीत येत आहेत. बीडमधल्या गेवराईमध्ये ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीच्या समोर ग्राहकांच्या रांगा. सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. चंद्रपूरमध्ये सिलेंडर मिळावा यासाठी अजूनही रांगा लागतात. गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी गॅस एजन्सी चालकानं चक्क बाउन्सर्सना बोलवलंय.
सगळ्याच एजन्सीच्या समोर सकाळपासून ग्राहकांनी रांगा लावल्या. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये गॅस सिलेंडर मिळावा यासाठी रांगा. तासनतास रांगांमध्ये उभं राहून देखील सिलेंडर मिळत नसल्यामुळे संतप्त ग्राहकांचा सिलेंडर घेऊन पळ. पोलीस येताच ग्राहकांनी हे सिलेंडर आणूनही दिलेत. गॅस एजन्सीच्या समोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. युद्धविरामाची घोषणा होत असताना सोनं आणि चांदीचे दर वाढले. सोनं प्रतितोळा 4,000 महागलंय. सोन्याचे दर प्रतितोळा 1,52,000 गेले, तर चांदीच्या दरामध्ये 10,000 वाढ झाली आहे. चांदी प्रति किलो 2,47,000. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 36 पैशांनी मजबूत झालाय. रुपया 92 रुपये 64 पैसे प्रति डॉलर पर्यंत जाऊन उघडलाय. आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर होणार आहे. याकडे अर्थक्षेत्राचं लक्ष आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये हिमवृष्टी होतीये. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. उंच ठिकाणी हिमवृष्टी तर सखल भागामध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये 3,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागामध्ये हिमवृष्टी होतीये आणि तापमान देखील घसरलंय. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरावरती बर्फाची चादर. आणि काश्मीरच्या पर्यटन स्थळ गुलमर्ग या ठिकाणी देखील हिमवृष्टी सुरू आहे आणि पर्यटक या सगळ्याचा आनंद घेत आहेत. सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.